नमस्कार. आज शिवजयंती आणि शिवजयंतीनिमित्त आज वसईतील तमाम लोक शिवरायाला नमन करण्यासाठी येत असतात. तसेच आज वसई कोर्टासमोरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यासाठी आणि पुष्पहार अर्पण करण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेचे सभागृह नेता प्रवीण शेट्टी साहेब आणि त्यांच्यासोबत इतर देखील नगरसेवक नगरसेविका आलेले आहेत. आपण आज त्यांच्याविषयी काय बोलतात ते ऐकूया. सर, तुम्ही काय सांगाल? आज शिवजयंती निमित्त तुम्ही आज काय सांगाल? आज शिवजयंती आहे. त्या शिवजयंतीला आम्ही सर्व वसईकर जनतांना त्यांच्या शुभेच्छा देतो. आज एक महान दिवस आहे. आम्ही दरवर्षी इकडे तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे महाराजांना अभिवादन करायला आम्ही इकडे सर्व येतो. कुठचाही पक्षीय भेदभाव अभिभाव काय न करता इकडे वसईकर जनता रेग्युलरली इकडे येते, आशीर्वाद घेते महाराजांचा. आणि आमचं वसई विरारसाठी आपण खूप चांगलं काम करण्यासाठी त्यांचे आपण आशीर्वाद पाहतो. शिवाजी महाराज यांच्यावरती बघितलं की रयतेच राज्य असं आपण बोलले जाते. आता वसईत देखील तुम्ही पुन्हा आता सभागृह नेता झालेला आहात. तुम्ही रयतेच राज्य आणण्यासाठी काय विचार करत आहात? नाही, रयतेचंच राज्य आहे. कारण महाराजांच्या शिकवणीप्रमाणेच वसईकरांची जनता ही वाटचाल करते आणि त्या वाटचालीला अनुसरूनच आम्ही सगळं कामकाज करतो. त्याच्यामुळे इकडे रयतेचंच राज्य आहे. कोणीही इकडे मोठा, कोणी इकडे छोटा नाही. सर्व एक समान आहेत आणि सगळे एक समानानेच राहणार. आता उद्या आपल्या इथे पहिली मीटिंग होणार आहे, महासभा होणार आहे. ह्यामध्ये तुम्ही काही तुमच्या मनात काही जनतेसाठी नवीन विचार, आता जवळपास 5 वर्षाचा कालावधी पूर्वीचा गेलेला आहे, त्यानंतर अजून 5 वर्ष गेलेले आहेत, तो राहिलेला बॅकलॉग भरून काढण्यासाठी तुम्ही काही विचार केलेला आहे का? नाही, कसं उद्या पहिली महासभा आहे आणि लोकांनी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा इथे लोकनेते हितेंद्रजी ठाकूर आणि युवा आमदार सतीश ठाकूरवरती विश्वास दाखवलेला आहे आणि त्या विश्वासाला अनुसरूनच आम्हाला काम करावं लागणार आहे आणि काम करणार आम्ही. लोकांनी जे विश्वासाने आम्हाला दिलं आहे त्या विश्वासालाच कुठे तडा जाऊ देणार नाही. लोकांना आमचे काही उमेदवार पराभूत झाले, त्या पराभूत उमेदवारांना पण लोकांना काहीतरी त्यांनी आश्वासन दिलेलं का आम्ही ती सुद्धा कामं पूर्ण केली जाईल. विजयी उमेदवारांकडनं पण कामं पूर्ण केली जाईल. त्याच्यामुळे जनतेचं कुठचंही काम प्रलंबित राहणार नाही आहे. 5.5 वर्षाचा कालखंड गेला, त्याच्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याच्यामुळे काही गोष्टींना वेगळ्या मार्गाने आपल्याला काम करावं लागणार आहे. तर ते सगळं काम करून सगळं व्यवस्थित होईल. जनतेला जे 5-5.5 वर्ष जो त्रास झाला तो त्रासात आपण लवकर त्यांना मुक्तता करू. आज तुमच्यासोबत महिला वर्ग देखील आहे, तर महिला वर्गांना आता काही नवीन स्कीम तुम्ही राबवणार आहात का? नाही, बघा, महिला वर्ग हे पुरुषांपेक्षा जास्त आहे. तिकडे महापालिकेमध्ये पुरुषांपेक्षा पण जास्त आहे. आणि महिला बालकल्याण जो हा विभाग आहे महापालिकेचा, तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा आपल्याकडे विभाग आहे. बाकीच्या ठिकाणचे तुम्ही तरतुदी बघा, महिला बालकल्याण विभागामध्ये एकदम अल्प तरतूद केली जाते, पण इकडे आपण मोठ्या प्रमाणात तरतूद करतो आणि तो मंडळच आपण महिलांच्या हातात देतो. महिला सक्षमीकरणचा विषय असतो, अनेक विषय आहेत. त्याच्यामुळे वेगवेगळ्या महापालिकेतून लोक पण आपल्या महिला बालकल्याण विभागाचा अभ्यास करण्यासाठी येतात आणि त्या अनुसरूनच हा जो लौकिक आहे आपला तो पुढे चालू राहील. तर आजच्या शिवजयंतीच्या दिवशी आपण ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे, नगरसेवक प्रवीण शेट्टी साहेब यांचं म्हणणं आहे की वसईमध्ये रयतेचंच राज्य आहे आणि असंच राज्य राहणार आहे. आणि महिलांसाठी असू द्या की संपूर्ण जनतेसाठी आम्ही जे चांगलं काम तेच करत राहणार आहोत. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज.